प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय जयंतजी पाटील साहेब, आदरणीय दादा सेट केलाय ना, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय छत्रपती शाहू महाराज, व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या खासदार परिणितीताई शिंदे, खासदार संजयजी देशमुख साहेब, खासदार माझे मित्र ओमराजे निंबाळकर साहेब, खासदार माझे मित्र विशालजी पाटील साहेब, बजरंग बाप्पा, निलेशजी लंके साहेब, बगरे सर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आमदार, माजी आमदार, सर्व पक्षांचे प्रमुख, क्षमा असावी येळेवेळी साहेबांना 5:15 वाजता निघायचं असल्यामुळं मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही. उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आपण जवळपास 1:30-2 वाजल्यापासून इथं बसलेला असताना आज जरा उन्हाचा किंवा उष्णतेचं थोडंसं वातावरण गरम आहे. वातावरणातलंही आणि सभेतलंही. इथं आज आदरणीय शिवकुमारजी शिंदे साहेबांचा सत्कार 4 सप्टेंबरलाच खरं तर नियोजित ठरला होता, पण सर्वच प्रमुख नेते मंडळींना नियोजित किंवा कार्यक्रम असल्यामुळे आजची ही तारीख निश्चित झाली आणि बरीच चर्चा देखील झालेली आणि होणार आहे. आणि खरं तर जसं धैर्यशील भाईंनी सांगितलं की हे राज्य कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी, कैलासवासी शेतकऱ्यांचे नेते आदरणीय वसंतदादांनी हे उभा करत असताना राजकारणापलीकडचं एक समाजकारण आणि हा महाराष्ट्र उभा केलेला आणि तीच परंपरा आदरणीय पवार साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांनी 50 वर्ष जपलेली आहे. ही जी जाणीव आपल्याला सर्वांना आपल्या मनामध्ये आहे आणि त्यामुळंच आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शिंदे साहेब असतील, दादा असतील, दोघांनीही 50 वर्ष राजकारण समाजकारण करत असताना, साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शिंदे साहेबांनी शहराचं राजकारण पाहिलं, दादांनी जिल्ह्याचं राजकारण पाहिलं आणि गेले 50 वर्ष वेगवेगळी पदं पाहिली, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या, सत्तेतनं बाहेर देखील राहण्याची वेळ आली, पण ह्या जिल्ह्याचं नुकसान होईल असं कुठलाही निर्णय या दोघांनीही आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली कधी घेतला नाही. हा महाराष्ट्राचे आणि सोलापूर जिल्ह्याचा इतिहास आणि त्यामुळे ज्यांनी ह्या जपलेला आहे, ज्यांनी हे मोठं केलेलं आहे, त्यांच्या सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम सोहळा झाला पाहिजे. मला आठवते की आदरणीय साहेबांनी शिंदे साहेबांना आणि दादांना 2003-4 साली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडले की एकाच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद एकाच जिल्ह्याला मिळालं आणि दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक योजना झाल्या, पण सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणून एका जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ म्हणून सोलापूर विद्यापीठाची निर्मिती असेल, राज्य शासनाच्या वतीनं केटरिंग कॉलेजची निर्मिती असेल, NTPCचा प्रकल्प असेल, आज महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये अनेक हायवे झाले, पण पुणे सोलापूरचा हायवे हे दोघं जण मंडळी ज्यावेळेस राज्याच्या कारभारामध्ये होते त्यावेळेस हे हायवेचं काम सुरू झालं किंवा तो हायवे पूर्णत्वास आला. असे एक ना अनेक प्रकल्प आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या भागासाठी, राज्यासाठी यांनी निर्माण केले.
1974 साली आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी करमाळा तालुक्यातून राखीव मतदारसंघ असताना आदरणीय कैलासवासी नामदेवराव जगताप साहेबांनी आणि सहकारमर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी त्यांना पहिल्यांदा त्या मतदारसंघातून निवडून आणलं आणि त्यावेळेसपासून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. राज्य पातळीवरती देश पातळीवरती त्यांनी त्या ठिकाणी काम करून दाखवलं, कामगिरी केली आणि त्यांचा आज सत्कार आपण ह्या ठिकाणी करतो. मला आवर्जून ह्या ठिकाणी सांगावंसं वाटतं की पंजाब राज्यामधलं घुमान हे जे नामदेव महाराजांचं समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब ही पहिली व्यक्ती होती की त्यांनी पांडुरंगाचं, पंढरपूरचं, महाराष्ट्राचं आणि पंजाबचं नातं त्या ठिकाणी घट्ट करण्याच्या दृष्टीनं घुमानला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून ती मागणी झाली आणि आदरणीय पवार साहेबांनी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगून तिथल्या असलेल्या सगळ्या सुविधांसाठी म्हणून 17 कोटी रुपयाचा निधी द्यावा म्हणून, उपलब्ध करून द्यावा म्हणून ह्याचा पाठपुरावा देखील आदरणीय पवार साहेबांनी केला. हे नातं, हे परंपरा, ही महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेण्याचं काम ह्या सर्व नेतृत्वानी ह्या नेते मंडळींनी केलेलं आहे आणि ह्याचा वारसा, ही जी परंपरा आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, कैलासवासी वसंतदादा पाटील साहेब असतील यांनी घालून दिली आणि ती जपत पुढे मंडळी नेत आहेत. गरीब माणसाला मोठं करायचं असेल, शेती संदर्भातले असतील, कष्टकरी असतील, त्यांना मदत करायची असेल, हे सर्व अनेक निर्णय 50 वर्षे ह्या सर्वच नेते मंडळींनी केले. ही सोलापूर जिल्ह्यानं 15 वर्षापूर्वी पाहिलं होतं, 15 वर्षापूर्वी, आणि त्यामुळं ही संस्कृती, ही सोलापूर जिल्ह्याची परंपरा ही पुन्हा एकदा आपल्या समोर त्या ठिकाणी यांच्या प्रेरणेनं आपल्याला पुढे न्यायची आहे. अनेक चढ उतार ह्या सगळ्या मंडळींनी पाहिले. मला आठवतंय महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा म्हणजे काय. जर 2004 साली शिंदे साहेबांच्या प्रचारानिमित्त मी पंढरपूरला होतो आणि त्यावेळेस कैलासवासी सुधाकर पंत परिचारक साहेबांनी मला सांगितलं, त्यांनी मला विचारलं की सांगलीला प्रचाराला गेला होता का, कारण की ते म्हणले वसंतदादांचा नातू उभा राहिलाय आणि वसंतदादांचे उपकार आपल्यावरती आहेत आणि त्यामुळं प्रत्येक पाटलांच्या प्रचाराला गेलं पाहिजे. ही परंपरा महाराष्ट्राची, ही संस्कृती आहे. निवडणुकीपुरतं राजकारण होत राहील आणि हेच आपल्याला जपायचे आणि पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि त्यामुळं जे मोहिते पाटील कुटुंबियाला तुम्ही सर्व मंडळींनी 50 वर्ष जपलेला प्रेम केलेलं आहे, विजयसिंह मोहिते पाटीलवर या व्यक्तिमत्वावरती प्रेम केलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहे. सोलापूर जिल्ह्यानं असेल, सातारा जिल्ह्यानं असेल किंवा महाराष्ट्रानं दिलेलं असेल. मला ह्या निमित्तानं एवढंच सांगायचं की माझी कातडी काढून जरी तुमच्या पायातलं पैतान केलं तर उपकार फिटणार नाही. एवढे उपकार तुम्ही सर्व मंडळींनी आमच्यावरती केलेले आणि ही जबाबदारी माझी आहे, ही जाणीव मला आहे. कुठं थांबावं लागेल, कुठं पुढं मागं व्हावं लागेल. सोलापूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी रणजितसिंह मोहिते पाटील ती पाहिजे ती किंमत तडजोड करायला तयार आहे, पण विकासाला कुठेही खीळ बसली नाही पाहिजे हे मात्र या ठिकाणी आपण सर्वांनी जपायचंय. हा जिल्हा तुमचा आणि माझा आहे. या जिल्ह्याला पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे आणि ह्या सर्व नेते मंडळींचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेत. निश्चितपणानं आपण हे सगळेजण पुन्हा एकदा उभा करूया. आदरणीय पवार साहेब, शिंदे साहेब आणि सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो, स्वागत करतो, मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय दादासाहेब. यानंतर सांगलीचे खासदार आदरणीय विशाल पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मंचावर उपस्थित असले मान्य पवार साहेब आणि शिंदे साहेब, मान्य शाहूजी महाराज, मान्य काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेबजी थोरात, जयंतरावजी पाटील, उपस्थित आपल्या सर्वांचे नेते मान्य विजय दादा, उपस्थित असलेले सर्व खासदार, सर्व मान्यवर आणि ज्यांच्यामुळे आम्ही इथं आज उपस्थित राहिलो ते आमचे सहकारी मित्र, आपले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक आमदार रणजित दादा, उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी मित्र, सर्वात प्रथम तर वाढदिवसानिमित्त झालेल्या सत्काराचे मान्य सुशीलकुमार शिंदे साहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबरीनं आज नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार आणि
आम्ही काही खासदार बोलणार आहे, सगळेच बोलणार नाहीत, पण सगळ्या खासदारांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचा, अकलूजकरांचा मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, खूप खूप आभार मानतो. हा सत्कार स्वीकारत असताना मन भरावून राहिल्याशिवाय राहत नाही. या अकलूजचं आणि सांगलीचं नातं हे 3 पिढ्यांचं एक वेगळंच नातं आहे. वसंतदादांचं आणि शंकर मोहिते पाटील साहेबांचं हे जे ऋणानुबंध आहेत 3 पिढ्यांचे, मधल्या काही काळात दोन्ही घरात कदाचित राजकारणात थोडे बाजूला राहतात का अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि आज जनतेच्या प्रेमामुळे आणि मंचावर बसलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने आज पुन्हा एकदा वसंतदादांचे, मोहिते पाटलांचे नातू एकत्र खासदार म्हणून एका बाकडावर दिल्लीत पुन्हा बसले. हे ऋणानुबंध एवढे घट्ट आहेत, असं कुठलं सुख नाही आमच्या घरात, त्यांच्या घरात, की त्या सुखात त्यांचं सुख असलं तर आम्ही सुख साजरं केलं नसलं, आणि असलं आमचं कुठलं दुःख नाही ज्या दुःखात सांत्वन करायला मोहिते पाटील हजर नाहीत. वसंतदादांचं मुख्यमंत्रीपद त्यांनी राजीनामा दिला 86 साली. त्यानंतर शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले. वसंतदादांना मुंबईला भेटायला यायला लागायचं, तर वसंतदादांचा एक बंगला होता, B1 बंगला, मंत्रालय समोर घर होतं, त्या B1 बंगल्यात वसंतदादा भेटायचे. ते वसंतदादांना जो B1 बंगला मिळाला आणि तो B1 बंगला प्रसिद्ध झाला, तो बंगला हा विजयसिंह मोहिते पाटील दादांचा बंगला. जोपर्यंत दादा मंत्री राहिले 95 वर आपलं सरकार गेलं, 95 पर्यंत आम्ही सुद्धा लहानाचं मोठं झालो, हे मोहिते पाटलांच्या घरात राहून मोठं झालो, ही जाणीव आम्ही कधी विसरणार. आणि म्हणून आज आनंद होतो की त्या दिल्लीत मोहिते पाटलांचा नातू आणि वसंतदादा पाटलांचा नातू एकत्र काम करतोय. मी तुम्हाला आश्वासन देतो, राज्यात तर एकत्र काम करून पुन्हा ह्या पुरोगामी विचाराची लोकांना सत्तेत आणायचं आम्ही सगळे खासदार मिळून काम करणारच आहे. पण दिल्लीत सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या अडीअडचणी असलेल्या, तुमच्या समस्या आहे प्रामाणिकपणे मांडून त्या दिल्लीच्या तख्ताला सुद्धा हलवायची जबाबदारी आम्ही सगळे निश्चितपणे घेणार. आज पवार साहेब इथं आहेत आणि सुषमा शिंदे साहेब इथं आहेत. राजकारण होतं 10-20 वर्षापूर्वी, वसंतदादांच्या काळात सुद्धा राजकारण होतं, भांडणं होती, पण जे घाणेरडं राजकारण काही लोकांच्या मुळे आज ह्या राज्यात आलेलं आहे, ते राजकारण संपवण्याची गरज आली. आणि म्हणून पवार साहेबांची, शिंदे साहेबांची आम्हा सर्वांना अजून खूप गरज आहे. अशा राजकारणाचा कसे मार्ग काढायचा, कसा हा महाराष्ट्र पुन्हा घडवायचा, ह्यासाठी त्यांचं नेतृत्व आपल्या सर्वांना अजून खूप वर्ष लागणार आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त उदंड आयुष्य त्या दोघांनाही लाभावं. आपल्या सगळ्यांना ह्या महाराष्ट्राला चांगला विचार हा पुढे नेण्यासाठी, सामान्य कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न हे आम्हा सगळ्यांना मांडण्याची ताकद देण्यासाठी या लोकांना उदंड आयुष्य द्यावं ही एवढी विनंती करतो. संयोजकांनी मला बोलायची संधी दिली याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर कोल्हापूरचे खासदार आदरणीय शाहू महाराज यांना विनंती की आपण या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शाहू महाराज. आजच्या या सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री शरदरावजी पवार, ज्यांचा आपण आत्ता सत्कार केला आहात, ते आपले सुशील कुमार शिंदेजी, उपस्थित असलेले श्री बाळासाहेब थोरात, श्री जयंत पाटील आणि आपल्या या भागाचे नेहमीच मार्गदर्शक ठरलेले श्री विजयसिंह मोहिते पाटील दादा आणि आपल्या कार्यक्रमासाठी इथं मुद्दामून उपस्थित असलेले आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते
खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार सोनावणे, खासदार निलेश लंके, खासदार विशाल पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार संजय देशमुख, खासदार भद्रे, खासदार सोनावणे, आमदार, सर्व उपस्थित आमदार आणि विशेष रणजितसिंग मोहिते पाटील आणि या कार्यक्रमासाठी आलेले या भव्य व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज खऱ्या अर्थाने हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण सोलापूर, पुणे, नगर, सांगली, कोल्हापूर या सर्व भागातील आज मंडळी इथं उपस्थित आहेत. आणि गेल्या काही महिन्यापूर्वीच आपल्याला लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडून आलंय. महाविकास आघाडीचे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये खासदार निवडून आलेत आणि त्याची नोंद घेऊन आणि भविष्यामध्ये चांगलं काम करण्यासाठी आज आपण सर्व इथं उपस्थित आहोत असं मला म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण आजचा हा मेळावा यांचा वाढदिवसाचाच आहे असं नव्हे, तर सर्व समतावादी लोकांनी एकत्र येऊन फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन आज आपण इथं एकत्र आला आहात ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि विजयसिंग दादांचे संबंध आणि माझे जवळजवळ बरेच 45 वर्षापासूनचे आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण मी इथं त्यांचा विवाह झाला होता, लक्षभोजन झालं होतं, तेव्हा मी इथं उपस्थित होतो. मला वाटतं व्यासपीठावरील काही आणि मंडळी उपस्थित निश्चित असतील, पण त्यावेळेसपासून हा संबंध अलीकडच्या काळामध्ये तरी सुरू झालेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. या भागामध्ये, सोलापूरच्या भागामध्ये सर्वांचाच व्यासपीठावरील जे सर्व मंडळी आहेत, विजयसिंग मोहिते पाटील असतील किंवा पवारसाहेब असतील, या सर्वांचं या जिल्ह्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे. सर्वांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आणि एकत्रितच पाहता आज इथं ज्या मोठ्या प्रमाणे लोक इथं उपस्थित आलेले आहेत, ही भविष्याची नांदी इथं आपल्याला दिसून येते. पण एक निश्चित आहे की सर्वांनी चांगलं काम करायचं आहे. चांगलं काम निश्चित होईल, यात काही प्रश्न नाही. कारण ते या सर्व उपस्थितांचे ते गुण आहेत की चांगलं काम करत राहावं, विकासाचे कामं करत राहावं, शिवाजी महाराजांचं कार्य लक्षात ठेवून आपण पुढं जावं. अशा तऱ्हेने ज्यांची इच्छा असते, ज्यांची इच्छाशक्ती असते आहे, तेच पुढं भविष्यात जातील, यात काही शंका नाही. आमचे सहकारी मोहिते पाटील आपले संसदमध्ये माझ्याबरोबर नेहमी भेटत असतात. त्यांना या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त केले पाहिजे, कारण त्यांनी एवढा मोठा चांगला आजचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. आणि विशेष म्हणजे सर्वांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर एका व्यासपीठावर एकत्र आणणं ही काही सोपी गोष्ट नाही. तर या सर्वांना एकत्र आणलं त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि एकंदरीतच आपल्याला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतरची विनंती
राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय श्री जयंतरावजी पाटील साहेबांना कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सर्वांना या ठिकाणी संबोधित करावं. आदरणीय शरद पवार साहेब, ज्यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, ते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब थोरात, आज या ठिकाणी उपस्थित असणारे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आपल्या सर्वांनी ज्यांना नेहमीच आयुष्यभर साथ दिली आणि आपल्या सगळ्यांचं ज्यांनी अतिशय प्रभावीपणाने नेतृत्व केलं, ते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, आपल्या या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे खासदार संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, विशाल पाटील, बजरंग बाप्पा सोनवणे, निलेश लंके, भास्कर बगरे, खासदार प्रणितीताई शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, अनिल कोकीळ, शिवसेनेचे नेते सुरेश हसापुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, चेतन नरुटे, सिद्धराम म्हेत्रे, या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असणारे ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्रातील मधुकर भावे साहेब, सर्वच व्यासपीठावरील आजी माजी आमदार आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना या ठिकाणी शिंदे साहेबांच्या सोहळ्यासाठी रणजित दादा आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी एकत्रित केलं, याबद्दल त्या दोघांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो. या भूमीतून मागच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची नांदी इथून याच भूमीतून सुरू झाली, म्हणून या भूमीत या सगळ्यांचा सत्कार होणं जास्त महत्वाचं होतं. एकदा अकलूजकरांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होऊ शकतं, ह्या अकलूजकरांनी आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेलं. उत्तमराव जानकर मागे बसलेले आहेत. हवा कशी तयार होते हे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि महाराष्ट्रात जे सरकार आहे ते सरकार आधी झोपलेलं होतं, पण लोकसभेच्या निवडणुकीतला निकाल आल्यानंतर सरकार जागं झालं आणि दिसेल त्याला लाडकं करायला लागलं. सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलंय. अतिशय लिबरल मनाने मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली मी महाराष्ट्राचा एक अर्थसंकल्प सामाजिक दृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी अतिशय प्रभावी असा अर्थसंकल्प त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मांडला. त्याच्या मागे प्रेरणा सुशील कुमार शिंदे साहेबांची होती. 2003-04 साली आम्ही तो अर्थसंकल्प मांडला. महाराष्ट्रातल्या मागे राहिलेल्या सगळे घटक ज्यांचा कधीही उल्लेख फारसा व्हायचा नाही, त्या अगदी माकडवाले समाजापासून सगळ्या लहान सहान समाजासाठी तेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मागे राहिलेल्या घटकांच्यासाठी न्याय देण्यासाठी काही भूमिका व्यक्त केल्या. छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी आहेत. मला आठवतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडला पाठवण्यासाठी तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मदत केली आणि शाहू महाराज हे दिल्लीला गेले, लंडनला गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब लंडनला जाऊ शकले, ते शाहू महाराजांच्या मदतीमुळे झाले. त्यातनं प्रेरणा घेऊन त्या 2003च्या बजेटमध्ये आपण महाराष्ट्रातल्या 100 मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी स्कॉलरशिप सुरू केली. देशातल्या जगातल्या कुठल्याही विद्यापीठात ही मुलं जात असतील
तर त्यांच्यासाठी पैशाची सगळी खर्च करण्याची तजवीज तेव्हापासून महाराष्ट्रातल्या अर्थसंकल्पात सुरू झाली. आज तो आकडा वाढलाय, कदाचित 100, 200, 300 पर्यंत गेला असेल. पण जे शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करून जो आदर्श निर्माण केला, त्या आदर्शाची रीक पुढे ओढण्याचं काम सुशील कुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील आमच्या त्यावेळच्या सरकारने केलं. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सर्व समाजांना एकत्रित घेऊन जाण्याची अतिशय नितांत गरज असताना समाजात भांडणं कशी होतील, समाजात तेढ कशी निर्माण होईल, जातीय दंगे कसे होतील, हे बघण्याची व्यवस्था काही लोक महाराष्ट्रात करतायत. मी मगाशी सांगितलं तसं विधानसभेच्या निवडणुका जवळ आहे. लोकसभेच्या नंतर शिंदे साहेब अनेक वर्ष राज्याचा अर्थसंकल्प मांडायचे. शिंदे साहेब, तुम्हाला सांगायला हरकत नाही की हे सरकार लोकसभेच्या नंतर एवढं घाबरलेलं आहे की या सरकारने तिजोरीचं दार काढून ठेवलेलं आहे बाजूला. तिजोरीला आता दार नाहीये. तुम्ही म्हणाल त्या गोष्टी ते मागितलं ते सगळं द्यायला त्यांची तयारी आहे. चंद्र जरी मागितला अकलूजला आणला पाहिजे तर ते आश्वासन देतील, यस चंद्रही तुम्हाला आणून देतो. त्यामुळं या देशामध्ये हे सरकार महाराष्ट्रातलं सर्वात घाबरलेलं सरकार आहे सगळ्या देशातल्या सरकारांची तुलना केली तर. त्यांना माहिती आहे आपलं सरकार जाणार आहे आणि म्हणून साम दाम दंड भेदाचा वापर महाराष्ट्रात उद्याच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे. ठामपणाने आपण जी लोकसभेत भूमिका घेतली तीच भूमिका ताठपणाने ठेवण्याचं काम तुम्हा सगळ्यांना उद्याच्या राजकारणात विधानसभेत करावं लागेल. दिल्लीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने व्यासपीठावरील 30 आणि आमचे विशाल पाटील 31 एवढे 31 जण महाराष्ट्रात लोकसभेत पाठवून भारतीय जनता पक्षाला थांबवण्याचं काम महाराष्ट्रात झालं. का झालं तर 400 पारचा नारा देणारी जी लोक होती त्या 400 पारचा नारा देणाऱ्यांना तुमच्या ताकदीमुळे 240 वर थांबावं लागलं. तरी त्या चंद्राबाबूच्या जाऊन पाया पडले, त्या नितीश कुमारच्या जाऊन पाया पडले. त्या दोघांना घेऊन आता 2 टेकूचं भारतात सरकार आहे. काल परवा रात्री मी निलेश लंकेंच्याकडे होतो. ते म्हटले आम्ही विरोधी पक्षातले खासदार आहे. निलेश लंके साहेब, माझा भरोसा नितीश कुमारांच्यावर फार आहे. देशामध्ये नितीश कुमारांचं दुसरं नाव आहे पलटूराम. त्यामुळं ते कधी पलटी मारतील हे निलेश लंके तुम्हाला कळणारही नाही. सकाळी उठल्यावर लक्षात येईल अरे आपलं सरकार आलं. आणि त्यामुळे फार तुम्ही चिंता करू नका. परिस्थितीत कधीही भगरेसर गुरुजी बदल होऊ शकतो. पण लोकसभेत जनतेनं महाराष्ट्रातल्या आम्हाला पाठिंबा दिला. बगरे सरांच्या सारखा एक शिक्षक आमचा तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष लोकांनी डोक्यावर घेतला. निलेश लंकेंच्या बाबतीत काय बोलावं, प्रचंड लोकप्रियता निलेश लंकेंची आहे आणि त्यांनी पाडलं ज्यांना. त्यामुळं निलेश लंके देशभर आज प्रसिद्ध झालेले आहेत. निलेश लंके ने किसको गिराया तो सबसे बडे आदमी धनाढ्य कॅन्डिडेट को गिराया असं लोक म्हणतात. त्यामुळं हे सगळे वीर हे इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अतिशय चांगली कामगिरी करू शकतात. आमच्या प्रणितीताई शिंदे देखील फार ताकदीनं दिल्लीला गेल्या. विधानसभेत अतिशय करारीपणानं ते भाषण करायच्या. आता लोकसभेतली भाषणं आपण सगळे त्यांची बघतोय. आमचे धैर्यशील मोहिते पाटील देखील त्याच ताकदीनं आज आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतायत. मी सगळ्यांचीच नावं घेऊन या ठिकाणी वेळ घालवत नाही. पण महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. महागाई कमी झाली पाहिजे, बेरोजगारीचा महाराष्ट्रातल्या युवकांचा प्रश्न संपला पाहिजे, आमच्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज प्रचंड महत्वाचा झालेला आहे. त्याचबरोबर आमच्या सोयाबीनला दर नाही, कपाशीला दर नाही, आमच्या कांद्याला दर नाही, अशा सगळ्या गोष्टी. आणि साखरेची किंमत वाढली तर केंद्र सरकारला वाटतं की देशात महागाई वाढेल. कांद्याचा दर वाढला तर त्यांना वाटतं महागाई वाढेल. मला आठवतं की पवार साहेबांनी 2004 आणि 14 याच्यामध्ये आधारभूत किमती वाढवायला सुरुवात केली मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये.
त्यावेळी याच भारतीय जनता पक्षाने पवार साहेबांच्यावर टीका केलेली की भारतात महागाई वाढवण्याचं काम पवार साहेब करतायत का, तर या देशातल्या शेतीमालाच्या किमती, आधारभूत किमती वाढवण्याचं काम पवार साहेब करतायत म्हणून मला अभिमान आहे, मी त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून. पवार साहेबांनी तेव्हा बाणेदारपणानं उत्तर दिलं की होय मी हे करतोय कारण भारतातली ग्रामीण अर्थव्यवस्था पक्की करायची असेल, सक्षम करायची असेल तर शेतकऱ्याच्या कष्टाला, त्याच्या घामाला योग्य दाम दिलं पाहिजे आणि त्यामुळं मी हे काम करणार आहे. तुम्हाला किती टीका करायची तर करा, पण आमची भूमिका आहे की देशातल्या शेतकऱ्याच्या शेतीमालाचे दर त्याला परवडतील असे ठेवण्याचं काम आम्ही करणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा याच विचाराचं सरकार आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचं काम करायचंय. माझी आपणा सर्वांना विनंती आहे हे बाकीचे सगळे मुद्दे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातलं सरकार एक भ्रष्ट सरकार आहे हे तुम्ही विसरू नका. या सरकारने लोकसभेच्या आधी 90,000 कोटी रुपयाचं टेंडर काढलं. 6 रस्त्यात, एक जालनापासून नांदेडकडे जाणारा रस्ता 11,000 कोटीचं टेंडर 15,000 कोटीला गेलं अशी माझी माहिती आहे. तिकडं आपल्या अलिबाग पासून विरार पर्यंतचा एक कॉरिडॉर 96 किलोमीटर रस्ता हा 20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटीवर गेलं. आज अलिबाग पासून विरार पर्यंत जायला 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. आपल्या जालन्यापासून नांदेडकडे जायला 73 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. म्हणजे याचा अर्थ मी मध्ये कुठेतरी सांगितलं चांद्रयान 3 चंद्रावर गेलं त्याला फक्त 600 कोटी रुपये खर्च आला, पण विरार पासून अलिबाग पर्यंत जायला ह्यांना 26,000 कोटी रुपये हे साहेब खर्च करणार आहे. याचा अर्थ असा आहे की हे सरकार काही ना काही वेगळ्या मार्गाने, वेगळ्या क्लुप्त्या लढवून पैसे उभा करण्याचं काम करते. याचा सगळ्यात मोठा कळस कुठे झाला तर मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याच वेळी महाराष्ट्रातल्या जनतेचा स्वाभिमान कोसळला आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात आलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खाण्याचं काम हे या देशातल्या, राज्यातल्या या सरकारनं केलेलं आहे. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सगळे माफी मागायला लागले. त्यावेळी मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, माफी मिळणार नाही, माफी मिळणार नाही, तुम्हाला प्रायश्चित्तच घ्यावं लागेल. आणि ते उद्याच्या विधानसभेत सगळा महाराष्ट्रातला मराठी माणूस हा ठामपणाने या भारतीय जनता पक्षाने त्यांचे जे 2 मित्र आहेत त्या तिघांना शिक्षा देण्याचं काम महाराष्ट्रात करेल आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं सरकार दिल्लीला येईल, हे मुंबईला येईल, महाराष्ट्रात येईल आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे हे मित्रांनो विसरू नका. आणि त्यासाठी सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सगळ्यांनी कामाला लागायचं काम सुरू करूया आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपल्या विचारांचं सरकार आणण्याचा प्रयत्न करूया. माननीय विजयदादा मोहिते पाटील साहेब हे आज नेहमीच सगळ्यांना बसून इथं मार्गदर्शन करतायत, पण एकेकाळी सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि दादा उपमुख्यमंत्री होते, असंही सरकार आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं या दोघांच्या एका व्यासपीठावर येऊन एकत्रितपणाने हा जिल्हा अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा एकसंघ करण्याचा प्रयत्न आज या निमित्तानं होतोय. याबद्दल रणजित दादा तुमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. सुशीलकुमार शिंदे साहेबांचा सत्कार आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते आणि विजयदादांच्या उपस्थितीत हा एक मोठा असा एक योग आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो, शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद जयंतरावजी पाटील साहेब. यानंतरची विनंती काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते सन्माननीय बाळासाहेबजी थोरात यांना कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं. आदरणीय ज्येष्ठ नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या 84व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब,
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष माननीय जयंतजी पाटील, आदरणीय विजयदादा मोहिते पाटील, आदरणीय छत्रपती शाहू महाराज, खासदार शाहू महाराज, त्याचप्रमाणे सन्माननीय खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील, खासदार प्रणजितताई, खासदार विशाल पाटील, खासदार निलेश लंके, खासदार बजरंग सोनवणे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार संजय देशमुख, खासदार भगरे गुरुजी, केवढी मोठी खासदाराची आणि बरेच आले नाहीत अजून. उपस्थित असलेले आदरणीय भावेसाहेब, सिद्धरामजी मेत्रे, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनी, प्रथम तर मी आदरणीय विजयदादा, खासदार धैर्यशीलजी आणि रणजितदादा यांचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी येथे केलेलं आहे, आपल्या सर्वांना उपस्थित ठेवलेलं आहे. आणि एक संधी खासदारांच्या आणि आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या सत्काराच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांचं सुद्धा आभार मानण्याचं, तुमच्या सगळ्यांचं कौतुक करण्याची संधी सुद्धा आम्हाला दिलेली आहे. मी तुमच्या सगळ्यांचं खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि आज तुमच्या सगळ्यांचं प्रणितीताईला, धैर्यशील दादाला तुम्ही प्रचंड मताधिक्यानं विजय केलं, याकरता तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार इथे आम्ही मानतो. तुम्ही काय काम केलं हे कदाचित तुमच्या लक्षात येईल न येईल मला माहित नाही. इतिहास चालत राहतो, इतिहास लिहिला जात असतो, पण आजचा हा इतिहास लिहिला जाणार आहे 2024च्या लोकसभेचा. त्यामध्ये लिहिलं जाईल की ज्यांनी ज्यांनी इंडिया अलायन्सला मतदान केलं, ज्यांनी ज्यांनी आघाडीला मतदान केलं आणि खासदार निवडून दिले, त्यांनी या देशाची लोकशाही वाचवलेली आहे, या देशाची राज्यघटना वाचवलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांचा अहंकार संपवून टाकण्याचं काम सुद्धा या जनतेनं केलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेचं, देशाच्या जनतेचं अभिनंदन करायचं, त्यामध्ये तुमचे अभिनंदन करायची संधी, तुमचे आभार मानण्याची संधी या निमित्तानं आम्हा सगळ्यांना मिळाली. खरं खूप चांगलं असं आयोजन इथं करण्यात आलं आहे. आदरणीय पवार साहेब आहेत, आदरणीय पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचा सत्कार, विजयदादा उपस्थित, महाराष्ट्रातला हा सोहळा अविस्मरणीय सोहळा म्हणून आपल्याला उल्लेख करावा लागेल. कायम लक्षात राहणारा सोहळा आहे, कारण हे व्यासपीठ जे आपल्याला सगळ्यांना दिसतंय हे पुढच्या कालखंडातलं सुद्धा महाराष्ट्राच्या परिवर्तनाचं व्यासपीठ आहे, हे आपण लक्षात घ्या. जो देश महाराष्ट्र पुढे घडवायचा त्याचं व्यासपीठ आज या निमित्तानं निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. ही खासदार मंडळी इथे उपस्थित आहेत, त्यांना जबाबदारी आहे की ही ताकद वाढवण्याची जबाबदारी त्यांची. मला माहिती आहे की ही सगळे मला माहिती आहेत. जबरदस्त ताकदीचे खासदार आपण निवडून दिले. आदरणीय शाहू महाराज आहेत, आमचे निलेश लंके, इथं उल्लेख केला जयंतरावांनी, सत्तेचा अहंकार असलेलं, श्रीमंतीचा अहंकार असलेल्या विरुद्ध निलेश लंके सारखा कार्यकर्ता विजयी होऊ शकतो, हे लोकशाहीने दाखवून दिलेलं आहे. आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचा सत्कार आपण करतो. खरं सुशीलकुमार शिंदे साहेब आहेत आणि पवार साहेब आहेत. आमचा कॉलेजचा कालखंड होता सुरुवातीच्या कालखंडामध्ये, त्यावेळेस त्यांना आमचे युवकांचे हिरो म्हणून आम्ही पाहत होतो. 85 नंतर आतापर्यंत जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली, मला मिळाली. आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचा अर्थमंत्री म्हणून केलेलं काम अत्यंत जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. लोकांकरता, सर्वसामान्य माणसाकरता कशा पद्धतीने खर्च केला जावा, त्यामध्ये काटकसर कशी असावी, उधळपट्टी कशी करू नये, याचं मूर्तिमंत उदाहरण अर्थमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे साहेबांचं काम आम्हाला पाहायला मिळालं. ती परंपरा आतापर्यंत आपण चाललेली पाहिजे. आता वेगळं चाललं हे वेगळं सांगत नाही. जयंतराव एवढंच म्हणले की तिजोरी दार खोलून ठेवलंय, लवकरच तिजोरी विकतील, त्यांना अजून संधी दिली तर. परंतु कशा पद्धतीचा कारभार असला पाहिजे. आदरणीय पवार साहेबांचं मुख्यमंत्री नेतृत्व आणि आम्ही पाहिलंय सुशीलकुमार शिंदे साहेबांचं नेतृत्व करण्याची पद्धत, मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहिलेलं आहे. राज्याचं नेतृत्व करत असताना राज्याला सर्व समावेशक न्याय कसा द्यावा याचं मूर्तिमंत उदाहरण हे नेतृत्व आपले होते, त्यांनी केलेलं आहे.
आणि ह्याच पद्धतीने आता पुढचा काल खरं म्हणजे सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या काय बोलावं, वेळेचं खरं म्हणजे खूप कमतरता आहे. माझं मत असं की एक परिसंवाद दिवसभराचा असा ठेवला पाहिजे की पवार साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांचं जीवन आणि ते कसं मार्गदर्शक आपल्याला आहे हे सांगणारा परिसंवाद दिवसभराचा होऊ शकतो. इतकं ताकदीचं काम आयुष्यभर त्यांनी केलेलं आहे की जे आपल्या सगळ्यांना योग्य अशी दिशा देणार आहे. सुशीलकुमार शिंदे साहेब राज्यपाल होते, सुशीलकुमार शिंदे साहेब गृहमंत्री होते देशाचे. मला एक लक्षात आलं नाही, साहेब तुम्ही गृहमंत्री होते पण तुम्हाला ईडी सीबीआय हे काही कधी माहिती झालं का नाही मला माहित नाही. त्यावेळेस ईडी सीबीआय आम्हाला माहित नव्हतं. कदाचित कोणी म्हणलं असतं की हे पहा ईडी लावा याला, तर तुम्ही म्हणले असतं वेडा झाला का तू. ती ईडी सीबीआय रस्त्याच्या पोरांना माहिती झाली, कारण देश चालवण्याची पद्धत ही या आपल्या नेतृत्वाला माहिती होती. दुर्दैवानं देश चालवण्याची चुकीची पद्धत अलीकडच्या 14 सालापासून झालेली आपल्या सगळ्यांना पाहत. सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या कालखंडामध्ये 2 गोष्टी आपण पाहायला मिळतंय की ते गृहमंत्री असताना आंध्र प्रदेशचं विभाजन तेलंगणा करण्यात आलं. वर्षानुवर्ष आंदोलन चाललेलं होतं, पूर्ण प्रशासन ठप्प झालेलं होतं तेलंगणा आणि त्या वादामध्ये. तो प्रश्न अत्यंत चांगल्या रीतीने सोडवण्याचं काम हे सुशीलकुमार शिंदे साहेबांनी केलेलं आपल्याला दिसतंय. आणि कसाबला कधी फाशी दिली हे फाशी दिली तरी कळालं नाही, इतकं बेमालूम काम सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं आपल्याला पाहायला मिळतं. हे नेतृत्व आपले नेतृत्व आहे, मार्गदर्शक नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला अजूनही पुढे काम करायचं, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं. तुम्ही लोकसभेला चांगलं काम केलं, परंतु आता विधानसभेचा उल्लेख कसा झाला तर आपण पाहिलं की आताचं सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. धैर्यशील खासदार धैर्यशील यांनी आपल्याला सांगितलं, त्यांनी एक उदाहरण दिलं जयंतराव तुम्ही येण्याच्या अगोदर. त्यांनी असं सांगितलं खासदारांनी की 200 कोटी रुपये पुलाला खर्च होणार होता, तो 100 कोटी रुपयात चांगला पूल कसा होऊ शकतो याचं उदाहरण ते देत होते. आणि तुम्ही उदाहरण देत होते की 10,000 कोटी रुपयाचं जे काम आहे ते 20,000 कोटीला कसं करायचं आताचं सरकार शिकवतंय. ही वस्तुस्थिती आहे. इस्टिमेट फुगवले जात आहेत. प्रचंड भ्रष्टाचार संपूर्णपणे राज्यामध्ये चाललेला दिसतोय, देशामध्ये चाललेला दिसतोय. सत्तेतून पैसा उभा करायचा आणि त्या पैशाच्या जीवावर पुन्हा सत्ता हासिल करायची, अशा प्रकारचा कारभार चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. आपल्याला खूप मोठं काम आपल्याला करावं लागणार आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडून गेलेली आहे. तुम्हाला खरं सांगतो, राज्याची अर्थव्यवस्था मोडून गेलेली आहे. आम्हा सगळ्यांना विचार करायला लागेल की आपलं सरकार येणार, आघाडीचं सरकार येणार आपण म्हणतो, पण आल्या आल्या ही अर्थव्यवस्था दुरुस्त कशी करायची इथपासून आमचा प्रश्न सुरू होणार आहे हेही तुम्हाला सांगतो. पूर्णपणे शांतता सुव्यवस्था मोडीत निघालेली आहे. या सत्ताधाऱ्यांचा एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. सत्ताधाऱ्यांचे मुलं बाळ लोकांच्या अंगावर गाड्या घालतायत आणि त्यांना वाचवायला सत्ताधारी धावतायत. अंमली पदार्थाचा हैदोस झालेला आपल्या सगळ्यांना दिसतोय. बदलापूरची घटना असेल, मणिपूर पासून पाहतोय भाजपच्या राज्यामध्ये मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेले अत्याचार. आम्ही पाहिलं बिल्किस बानू, तिच्यावर झालेला अन्याय. बदलापूरमध्ये झालेल्या घटना महिलांवर आणि आमच्या पहिलवान मुली ज्यांनी गोल्ड मेडल मिळवण्यापर्यंतची ताकद ठेवली होती त्यांनी आरोप केल्यानंतर सुद्धा तो खासदार मोकाट फिरतोय आणि यांना तुरुंगात घातलं जातंय. हे भाजपची नीती आहे, लक्षात ठेवा. यांची लाडकी बहिणा नाही, यांची सत्ता लाडकी आहे. त्याकरता बहिणा लाडकी म्हणतायत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. या राज्यातल्या शेतकऱ्यांकरता, या राज्यातल्या कामगारांकरता, या राज्यातल्या युवकांकरता, या राज्यातला जो छोटा व्यापारी असेल त्याच्याकरता, सर्वांकरता, जनतेकरता पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आणणं ही खरी जबाबदारी आपल्यावर आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आपल्या सगळ्यांची एवढी प्रचंड साथ मिळेल की मोठ्या मताधिक्यानं महाविकास आघाडी, मोठ्या मताधिक्यानं बहुमतानं आणि 180च्या वर गेले तर शंका बाळगू नका. आश्चर्य मानण्याचं कारण नाही. एवढ्या मोठ्या संख्येनं बहुमत घेऊन महाविकास आघाडी सत्तेवर येऊ शकते. त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ राहू द्या एवढं आवाहन या निमित्ताने करतो. आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या सत्कार मूर्ती
सन्माननीय देशाचे माजी गृहमंत्री, जोरदार टाळ्यांनी आपण आदरणीय देशाचे नेते पवार साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतोय, आपण या प्रसंगी आम्हाशी संवाद साधावा, मनोगत व्यक्त करावं. आदरणीय साहेब, आपण या ठिकाणी सत्कार करतो. सुशील कुमार शिंदे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंतराव पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, फणीजी शिंदे, धैर्यशील पाटील उगीचे, ओमराजे निंबाळकर, लंके, बजरंग सोनवणे, संजय देशमुख वगैरे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, अन्य मित्र पक्ष या सगळ्यांचे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण स्वतः महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्याचे आमदार बंधू, एका कार्यक्रमाच्या निमित्तानं, चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. शिंदे साहेबांचा 84वा वाढदिवस. तुम्ही माहीत नव्हतं की 84 वर्षाचे झाले. माझ्यापेक्षा 8.5 महिन्यांनी ते राहिले. असं लोक कसे वागतात. त्यांचा सत्काराचं उत्तर हे शेवटी असतं. पण माझ्यापेक्षा लहान असताना सुद्धा कागदी खर्चाची वीज होणार. शेवटी मला त्यांनी सांगायला लागले, मी बघा आहे, तुमच्यापेक्षा आज पडलेली कविना मी ठरलं आहे, त्यामुळे जात भानगडीत आमच्या नादी लागू नका. शेवटी तुमच्या सन्मानाने हे हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी आले तुमच्या सन्मान लक्षासाठी आणि तुमचे विचार ऐकण्यासाठी. मला आनंद आहे. होळीच्या परिवारानं हा एक प्रचंड आणि उत्तम सोहळा या ठिकाणी आयुष्य चालला. शिंदे साहेबांचा आयुष्याचा मोठा काळ हा तुम्हा लोकांच्या वर गेला. कष्टानं फुलं आली, मुंबईला गेले, शिक्षण वाढवलं, पोलीस खात्याची नोकरी केली. हळूहळू समाजकारणाची आस्था निर्माण झाली. विधिमंडळामध्ये आले, मंत्रिमंडळात आले, मुख्यमंत्री झाले, राज्यपाल झाले, केंद्रामध्ये मंत्री झाले. एवढी प्रगती कोणाच्या आयुष्यामध्ये कधी मिळत असते. मी सुद्धा अनेकदा सत्तेमध्ये होतो, पण यांच्या इतका कालखंड किंवा वेगळेपणा हा मलाही कधी जमला नाही. आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण सत्ता कधी डोक्यात जाऊन दिली, बाळ नेहमी जमिनीला ठेवली आणि सामान्य माणसाची बांधिलकी कधी सोडली नाही. आणि त्याचमुळं आज एवढ्या संख्येनं त्यांचा सन्मान करण्याच्यासाठी तुम्ही सगळेजण आम्ही सगळेजण उपस्थित आहोत. हे त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे. मी असंच होतो, अनेक गोष्टी जवळून बघितल्या. कधी नाटकात कामं केली, हा काही घरी साधा नव्हता. अनेक उद्योग केले. पुण्याच्या
लॉ कॉलेजमध्ये पदवी झाली, पोलीस खात्यात सर्व्हिस व्हायला लागली. एक दिवशी मी जाऊन सांगितलं की सुधीर माझी आता हा हाकी जे सोडा, आता खाली तिकडे चला. हल्ली आपण खाकी पोलिसाचा युनिफॉर्म सोडून आता दुसरा युनिफॉर्म आमच्याकडचा करा. त्याने हो आणि आम्ही त्यांच्यासाठी एक जागा निवडली. ती जागा करमाळ्याची. आम्ही लोकांनी ठरवलं. मी महाराष्ट्र काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो, वसंतदादा मुख्य अध्यक्ष होते, चव्हाण साहेब होते आणि आम्ही या सगळ्यांना सुचवलं की अतिशय अभ्यासू आणि उद्या भवितव्य असलेला असा हा तरुण आहे, त्यांना करमाळ्याचं जागा द्या. नाही झालं. मी तर त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं, नोकरी गेली आणि करमाळ्याला साहेब हरीश बनवणे नावाच्या ग्रस्थांना तिकीट दिले गेलं. तुझी चिंता होती माझ्या सरकार की सरकारला नोकरी करायला सुद्धा लावली आणि असं आमदारकी मिळाली नाही, करायचं काय? हे मला धीर दिला, काय काळजी करू नका, आपण याचं बाहेर पडायचं ठरवलं. आणि दुर्दैवाने काही महिन्यात साहेब हरीश बनवणे वाढली, जागा मोकळी झाली. पुन्हा आम्ही गेलो चव्हाण साहेबांच्याकडे आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की या सर्वांना महाराष्ट्राच्या भवितव्याच्यासाठी संधी देणं याची गरज आहे. त्यांना तिकीट दिलं आणि ते आणि मी करमाळ्याला आलो. नामदेवराव जगतापचे नेते होते, निवडणूक केली आणि तुम्हाला आश्चर्य असेल, नामदेव यांच्याकडे निवडणुकीची सगळी जबाबदारी होती. पक्षाच्या वतीनं 15,000 रुपये त्यांना दिले. निवडणुकीचा खर्च त्या रकमेचा झाला आणि 2,500 रुपये शिल्लक राहिले आणि ते 2,500 नामदेवरावांनी परत केले. हे चालीचं होतं त्या काळाचं नेतृत्वाचं पक्षामध्ये काम करण्याच्या संबंधी. आणि तिथून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्याच्या नंतर हे गृहस्थ थांबलेच नाही. मला आठवतं की वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे घेऊन मी त्यांना गेलो. मंत्रिमंडळात घ्या म्हणून. काय आमच्याकडनं काही झालं नाही, पण थोड्या दिवसानं त्यांना राज्यमंत्री म्हणून केली. आणि तेव्हा जे सत्तेमध्ये गेली की आमदार, मंत्री, CM, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, पक्षाचा अध्यक्ष, पक्षाचा जनरल सेक्रेटरी, या असे नसेल सगळ्या जागा हे गृहस्थांनी घेतल्या. माणसं दिली, काम करून दाखवलं, इतिहास निर्माण केला. आणि म्हणून अशा कर्तृत्वान व्यक्तीला नेतृत्वाने होत्या इंदिराजी असेल, सोनिया गांधी असो, राजीव गांधी असो, अलीकडच्या काळाचे राहुल गांधी असो, या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी त्यांचा सन्मान केला आणि तो सन्मान केला ते त्यांचं कर्तृत्व हे त्यांनी स्वीकारलं होतं आणि त्यामधून आज हे झालेली चित्र दिसते. तुमचा तालुका, तुमचा जिल्हा महाराष्ट्राची इतिहास निर्माण करणारा जिल्हा, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी करणारं सोलापूर शहर आहे. सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये जे काही कर्तृत्व, शौर्य आणि त्याग हुशारपणे दाखवलं ते या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग होता. आणि त्या सोलापूरचं नेतृत्व अनेक वर्ष सुशील कुमारच्या करालं आणि त्या शहराचा आणि त्या जिल्ह्याचा चेहरा हा बदलण्यासाठी सत्तेचा वापर कसा करायचा याचा आदर्श हा त्यांनी दाखवलेला आहे. ते आणि मी
एका दृष्टीनं भाग्यवान आहोत. अनेकांच्याबरोबर आम्हाला जिल्ह्यात काम करायला मिळालं. मी स्वतः 72 साली पालकमंत्री होतो. शंकररावजी मोहिते पाटील सर्वसामान्य माणसाला संघटित करून सामान्य माणसाचं नेतृत्व करून एक संस्थात्मक उभारणी कशी करायची असते त्याचा आदर्श मोहिते साहेबांनी त्या काळामध्ये केलेला होता. नामदेवराव जगताप होती. माणसं जोडण्याची कला असते. तेही व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये पाहिलं. मी त्या कालचा पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयदादा होते. उत्तर प्रकारचं काम त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये केलं. अब्दुल असतील, विठ्ठलराव शिंदे असतील, नामदेवराव जगताप असतील, अनेकांची नावं घेतली की माणसं सामान्य कुटुंबात राहिली. पण त्यांनी सामान्याचं भलं आणि सामान्यांचा विचार कधी सोडला नाही. आणि या सगळ्या लोकांचं मला किंवा सुशीलकुमार शिंदेंना काम करण्याची संधी मिळाली. आमच्या व्यक्तिगत जीवनाचा जो ठेवा होता ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. मला आनंद आहे की शिंदेंनी जे काही कर्तृत्व दाखवलं त्या कर्तृत्वाची नोंद महाराष्ट्राने देशाने घेतली. हे सगळं खरं असलं पण घरच्या लोकांनी नोंद घेणं आणि घरच्या लोकांनी सन्मान करणं याला एक वेगळेपणा आहे. आणि तो वेगळेपणा आज रणजितसिंह असेल, धैर्यशील असेल, त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी दाखवला. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो. त्यांनी काही 84 वगैरे झाले हे डोक्यातनं काढा. आपल्याला लाभ जायचे माझी कुठं आहे. तुम्ही काही चिंता करू नका. आपण आणखी सोडलं तुम्ही काही म्हणलं तर हातात घेतलेलं काम सोडायचं नसतं. हा आपला पगार अनेक वर्षाचा आणि त्यामुळे तुम्ही असंच काम करत राहा. नव्या पिढीला मार्गदर्शन करा आणि एक कर्तृत्वान नवी पिढी महाराष्ट्रात तुम्ही करून यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाचा एक महत्त्वाचा राज्याचा भाग आहे हे दाखवण्याची खबरदारी नवी पिढी घेईल. त्या नव्या पिढीच्या मागं तुम्ही, मी आणि अन्य सरकारी हे कटाक्षाने त्या ठिकाणी भाग लावू एवढंच त्या ठिकाणी सांगतो. आणि त्यासाठीच तुमची प्रकृती उत्तम व्हावं, तुमच्याकडून लोकांची सेवा मिळो हेच त्या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतरची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती आदरणीय महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं करतोय. कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या विशाल जनसमुदायास संबोधित करावं. आदरणीय शिंदे साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरात पुढे एकदा तमाम माळशिरस तालुक्याच्या वतीनं अकलूजकरांच्या वतीनं साहेबांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि साहेबांना विनंती आपण मनोगत व्यक्त करावं. आदरणीय श्रद्धेय शरद पवारजी, माझे सहकारी मित्र NCPचे अध्यक्ष श्रीयुक्त जयंतराव पाटीलजी, बाळासाहेब थोरातजी, आदरणीय छत्रपती शाहू महाराजजी, धैर्यशीलराव मोहिते पाटीलजी, विजयदादा मोहिते पाटीलजी, रणजित सिंह मोहिते पाटीलजी, श्रीयुत कोकिलजी, श्रीयुत आसापुरेजी, चेतन नरोटेजी, सिद्धाराम मैत्रेजी आणि आज जे आमचे निवडून आलेले खासदार आहेत मोठ्या प्रमाणावर ते इथं हजर राहिलेले आहेत ते सर्व खासदार, उपस्थित
बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे शरद पवारांच्या अगोदर मी बोलावं असं माझं मत होतं, पण त्यांनी मला बोलू दिलं नाही आणि शेवटी मी बोलावं असं ते मला म्हणाले. आजचा हा समारंभ मोहिते पाटील सगळ्या कुटुंबियांनी आयोजित केला होता आणि शरदचंद्रजी पवार त्याला कारणीभूत आहे. कारण असं कधी होत नाही आणि झालंही नाही आतापर्यंत की दादानी माझा सत्कार करावा किंवा मी दादांचा सत्कार करावा असं कार्यक्रमात झाला असेल, पण विशेष कार्यक्रम ठेवून त्यांचा सत्कार करावा ते शरदचंद्रजी पवार यांच्या सांगण्यामुळे झालेलं आहे हे मी आपल्यालाही सांगू इच्छितो. आणि हे सगळे आमचे सहकारी, त्यांनी त्याचा स्वीकार केला. मी मोहिते पाटलांना, विजयदादांना, धैर्यशीलरावांना मनापासून धन्यवाद देतो की यालाही मोठं मन लागतं हा सत्कार करायला. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की कधी ना कधी दादा मी भांडलो असेल, पण तेवढ्यापुरतं आम्ही भांडलो पण एकत्रित राहिलो. पण आम्ही दोघेही कधी एकमेकांच्या विरुद्ध बाहेर सारून आलो नाही. पवार साहेबांनी आता सांगितलं की मी राजकारणात जेव्हा 1973 साली आलो त्यांनीच मला राजकारणात आणलं, नाही तर माझी काय हिंमत होती. सब इन्स्पेक्टर माणूस सल्यूट मारणारा जोरात लांबून असं, आणि शरद पवार पुढे राज्यमंत्रीच होते होम मिनिस्ट्रीमध्ये आणि त्याच्या पुढे घाबरून जायचं. पण शरदरावांनी आणि माझे एक मित्र होते श्रीराम लेले म्हणून, ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले होते आणि मला का राजकारणात तू येत नाहीस म्हणून विचारलं. मी त्यांना सांगितलं मी की जरूर येणार आहे, पण योग्य परिस्थिती आल्यानंतर. तर ते लगेच उत्तर द्यायला तयार असतात. योग्य परिस्थिती आली आहे ते म्हणाले तू आता. आणि त्याच दिवशी ठरलं की मी राजकारणामध्ये यावं. आणि मी पोलीसमध्ये असतानाच माझा अर्ज भरून घेतला. तो कायद्याने भरता येत नाही, पण शरदरावांचं चोकडेच वजन होतं. ते माझे जोग नावाचे DCP होते, त्यांना सांगितलं की आम्ही सुशील कुमार शिंदेचा अर्ज घेतोय. ते काय बोलणार बिचारे, आणि ते अर्ज पुढे माझा रेटला गेला. पण ते माझे DCP होते, त्यांनी मला बोलावलं आणि म्हणाले सुशील कुमार तुमचं करिअर चांगलं आहे, तुम्हाला अनेक रिवॉर्ड मिळालेले आहेत, तुम्ही पुढे मोठे व्हाल, तुम्ही ह्या राजकारणात पडू नका आणि काँग्रेसवाल्याच्या तर बिलकुल नादाला लागू नका. मी म्हटलं साहेब ठीक आहे, मला वकिलीच करायची आहे. ज्या कोर्टात मी चपराशी आहे त्याच कोर्टात मला वकील म्हणून उभा राहायचं आहे आणि त्यामुळं मी कधीही नोकरी सोडू इच्छितो, अशा प्रकारची भूमिका त्यानं सांगितली आणि तिथून निघालो. पुढे शरदरावांनी सांगितलं तिथे मला तिकीट मिळालं आणि ते तिकीट तिथंच केलं, संपलं. कारण हायकमांडनी, ज्या हायकमांडमध्ये शरदरावजींनी मला बसवलं होतं आणि तेही होते,
त्या हायकमांडमध्ये आम्ही लोकांची तिकीटच पक्के करत होतो. त्या हायकमांडने आम्हाला तिकीट नाकारलं आणि नाही म्हणून सांगितलं. पण मला आजही तो दिवस आठवतो. शरदरावजींना एअरपोर्टवर मी घ्यायला गेलो होतो तर त्यांचे डोळे असे डबडब पाण्याने भरलेले होते. म्हटलं त्यांना, काय तुमच्या डोळ्यात पाणी काय? नाही म्हणाले, तुमची नोकरी मी सोडायला लावली आणि मला इथं अपयशाला तिकीट मिळालं नाही. मी म्हटलं काही काळजी करू नका शरदरावजी, मला सवय आहे या सगळ्या गोष्टीची आणि मी कष्ट करेन आणि परत उभा राहीन स्वतःच्या पायावर. तर असा आमचा हा देशाचा नेता हा हळवाई आहे आणि कणखरी आहे. ते हे ज्या वेळेस माझ्या तिकिटाचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते 1973ला विजयदादा. आणि शरदरावांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक सुशील कुमारला पत्र द्या की करमाळा मतदारसंघामध्ये ह्यांना तिकीट द्यावं म्हणून. आणि म्हणून पहिलं माझ्या मतदारसंघातला उमेदवारीचं तिकीट देण्याकरता म्हणून विजयदादा पाटलांनी मला शिफारस दिली होती की काय मी करू शकत नाही. शरदराव ते विसरले असतील पण मी विसरलो नाही. ते शरदराव असंच करत राहतात. ज्यांना ते पुढे आणायचं असतं ते अशा तऱ्हेने ते सांगत असतात की हा माणूस चांगला आहे, त्याला पुढे ढकललं पाहिजे आणि ते करतात. कुठे आता काय सांगायचं आता त्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मला कानमंत्र त्यांनी दिलेला होता, तू सुशील कुमार तुझा जिल्हा मोठा रगेल आहे म्हणून सांगितलं. आणि इथले जे 2 नेते आहेत प्रचंड मोठे आहेत, तू कुणाच्याही नादाला लागू नको म्हणा. इकडे नामदेवरावजी जगताप करमाळ्यामध्ये आणि इकडे अकलूजमध्ये शंकररावजी मोहिते पाटील, दोघेही बलाढ्य होते. दोघांच्याकडे ताकद होती, ग्रुप्स होते. मग शरदरावांनी मला जी आज्ञा केलेली होती मी त्याप्रमाणे मग मी काम चालू केलं. सकाळी नामदेवराव, दुपारी आणि संध्याकाळी शंकरराव मोहिते पाटील. एक सकाळी तर दुसरा दुपारी अशा करेनं मी दोघांनाही भेटत होतो आणि मी तुमचाच आहे म्हणून सांगत होतो. पण हे दोघेही फार हुशार होते. हा खरंच आमचा नाही, हा शरदरावाचा आहे असं ते म्हणायचे दुसऱ्याला. पण मी मात्र हात जोडून इथं येत असे आणि काम करत असे. पण हे सगळे शिकवण शरदरावांची असायची. नाहीतर मी सोलापुरातला शहरात राहणारा माणूस, कधी झेडपी माहिती नाही, कधी तालुका माहिती नाही, शहरातलं थोडं काम करणारा. पण पवार साहेबांच्या शिकवणीमुळे मला झेडपी कळली, पाण्याचा बांध कळला, पाटबंधारे कळले आणि मग पुढे तर सगळंच ते लागत गेलं. आता जयंतराव सांगत होते की मी मुख्यमंत्री असताना सामाजिक समतेचा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिला
आणि गरिबांना माकडवाले, पंगुडवाले, मरगेवाले अशा लोकांना तिथं स्थान दिलं. याचं कारण असं शरदरावांचं ट्रेनिंग होतं. उगीच काय कुणाला येते काय हे सगळं, हे शक्य नाही. आणि म्हणून मला घडवण्यामध्ये शरदराव शेवटपर्यंत आहे. एक चूक मात्र, वेळ कमी आहे त्यांना जायचं आहे, नाहीतर खूप काही बोलण्यासारखं होतं. एक घटना अशी झाली की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, दोहा सुका जोडा. मी आणि विलासराव देशमुख पक्के मित्र होतो. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो, दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो होतो. आणि एके दिवशी असे 4-5 वाजता विलासरावने कागद आणला आणि सही करा म्हणाले. मी आता मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली. तर तो कागद होता की मुख्यमंत्री शरदरावजी पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला. मी फसलो होतो तिथं. पण शरदरावांना अखेरपर्यंत काय ते खरं वाटत नव्हतं. सुशील कुमार सारखा एवढा हुशार माणूस फसतो कसा, पण फसलो मित्राच्या करता. मी त्याची कबुली जाहीरपणानं दिली. बरेच दिवस त्यांना ते मान्य होत नव्हतं. आत्ता माहिती नाही अलीकडच्या काळामध्ये, पण तुम्हाला सांगतो, एवढं सगळं असताना शरदराव, मला वाटतं ते दिल्लीचे डिफेन्स मिनिस्टर होते. नरसिंहरावांनी संरक्षण मंत्री होते. नरसिंहरावांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी महाराष्ट्रात पाठवू इच्छितो आणि सुशील कुमार शिंदेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायची इच्छा आहे, तर तुम्ही त्यांना बोलवून घेऊन सांगा. त्यावेळेस ते 5 जनपदमध्ये राहत होते. ऐकताना शरदराव 5 आता ते 6 जनपदमध्ये राहतात. अगदी समोर त्याच्या 5 जनपदमध्ये राहत होते. रात्री 8:30 वाजता आम्ही दोघे बसलो आणि महाराष्ट्राच्या मंत्र्याची यादी केली. मुख्यमंत्र्याला माझं नाव होतं तिथं. सगळी यादी बिदी केली आणि खिशात घेऊन निघाल. बघा, विचार करा की ज्या शरदरावांनी कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारची घटना होती. पण त्या शरदरावांनी एवढा मोठा विश्वास दाखवला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून नरसिंहरावांच्या पुढे त्यांनी माहिती दिली. हे कसं शक्य आहे? आणि मला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये यायला सांगितलं की आता तुम्ही परवा दिवशी मुख्यमंत्र्याची शपथ घ्या म्हणून. आणि त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी नरसिंहराव सभ्य होते. मी त्यांचा जनरल सेक्रेटरी होतो काँग्रेस पार्टीचा, पण त्यांच्या मनात काय चाललेलं असायचं ते कळायचं नाही. तर दुसऱ्या दिवशी मला फोन आला की सुशील, आर यू रिअली इंटरेस्टेड इन गोइंग टू महाराष्ट्र? मी म्हटलं त्यांना, सर तुम्ही ठरवा. नाही म्हणाले, तिथं महाराष्ट्राला शरदरावांची गरज आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये शरदरावांना पाठवलं आणि शरदराव महाराष्ट्रात आले. माझ्या मनामध्ये राहून राहून पाल सुटसुटते की त्यावेळेस जर शरदरावांनी हा निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान आज आपल्याला दिसले असते. पण कधी कधी हा नियतीचा खेळ असतो, सांगता येत नाही. माझ्या हातून काही चुका जरी झाल्या तरी शेवटपर्यंत त्यांनी मला जवळ केलं, आशीर्वाद दिला
आणि आजही आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो की, पण कधी त्यांनी ज्या दिवशी त्यांनी डिसिजन घेतला कॅबिनेट एनसीपी मध्ये जाण्याचा, दिल्लीत आम्ही एकमेकांच्या जवळ बसलेले होतो कॅबिनेटमध्ये, पण तरी त्यांनी मला कधी सांगितलं नाही की तुम्ही काँग्रेस सोडून एनसीपी मध्ये या. केवढा मोठा त्याग लागतो त्याच्यात करता सुद्धा, की एखाद्याला एवढं पुढं आणल्यानंतर त्याला मागे खेचणं आणि त्याचं आयुष्य बर्बाद करणं हे शरदरावने कधी केलं. की किती सांगावं, एक नाही अनेक गोष्टी देशातल्या लोकांच्या बरोबर, मोठ्या लोकांच्या बरोबरच्या ओळखी, एकत्रित बसून टेबलवर, जेवणाच्या टेबलवर ओळखी, कोण करतं कुणाच्या. जयंतराव होतं का असं कधी मनातून असल्याशिवाय कधी होत नाही. ना मी त्यांच्या जातीचा ना त्यांचा भाऊबंद, पण माझ्यावर त्यांनी मुलासारखं प्रेम केलं. आणि असा हा देशाचा मराठा आम्ही सगळे आतापर्यंत म्हणत असू की यशवंतरावांची जी दृष्टी होती ती विशाल होती. मी तर म्हणेन की यशवंतरावांच्या पेक्षा काकणभर दृष्टी विशाल आहे शरदरावांची, म्हणून ते महाराष्ट्रामध्ये आज पडत्या पावसामध्ये ते फिरतात हे त्यांना कोणी सांगितलं असेल. महाराष्ट्राला असा नेता मिळणार नाही. He is the first now in this generation and I think he is the last. शरदरावजी, तुमचे किती किती गुण सांगावे. आम्ही चुका करत गेलो, तुम्ही आमच्या चुकांच्यावर पांघरून घालत गेलात आणि महाराष्ट्राला मोठं करत गेला. मला आज आठवतं की माझ्या बरोबरचे सहकार्य होते विनायकराव पाटील, गोविंदराव अधिक, हे नेहमी त्यांच्याकडे तक्रार करायचे. अरे म्हणाले, शरदराव सुशीलना सगळं काही देतात, माफ करतात आणि आपण बाजूलाच राहतो. सांगण्याचं तात्पर्य असं, ते बऱ्याच वेळेस अशा तक्रारी करायच्या, पण त्यांनी कधी मला विचारलं नाही. पण जे मला प्रेम द्यायचं त्यांनी दिलं. असा एक महान नेता माझ्या आयुष्यामध्ये आला. नाहीतर मी कुठल्या सोलापूरच्या नोर गल्लीमध्ये राहणारा छोटा मुलगा, तो केवढा गेला. मी लोकसभेचा नेता झालो, मनमोहन सिंगाच्या बाजूला बसत असत आणि ते 4 नंबरला बसत असत. मी नेहमी मला धडकी भरलेली असायची की शरदरावांना काय वाटत असेल. एक दिवस देखील त्यांनी असा कधी बरं कुठं काढला नाही, बाहेर काढला नाही आणि दाखवले नाही. ते मनातून नेहमी मला प्रोत्साहन द्यायचे. असा हा माझ्या जीवनामध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा चमत्कार घडवणारा नेता मला लाभला. आणि आज शरदरावजी, तुम्हीच हा सत्कार आमच्या विजयदादांना, खरं म्हणजे त्या मी विचार करत होतो, विजयदादा माझे डेप्युटी सीएम होते. मी मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या घरी येऊन गेले आणि तू त्यांना ऑफर दे म्हणाले. काय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक एक गोष्टी शरदरावांनी केल्या. आणि मी म्हटलं, दादा तुम्ही माझ्या मंत्रिमंडळात डेप्युटी सीएम म्हणून या आणि मी सोलापूर शहर बघेन, तुम्ही सगळा जिल्हा बघा म्हणून त्याने सांगितलं.
आणि ते शेवटपर्यंत जिल्ह्यामधलं राजकारण करायचे. आणि मी शहरामधलं राजकारण करायचं. पण कधी ताटातूट झाली नाही. आम्ही दोघेही बाहेरसवरून आलो नाही. आज बघा मंत्रिमंडळामध्ये इथं काय चालू आहे. कोविलेशन गव्हर्नमेंट कसं चालवावं याची दिशा देखील शरदरावांनी दिली. मला खरं म्हणजे 5:15ला जायचं होतं. मी 5:30 होत आले. आता खरं माझं अंतःकरण राहत नाही की हा समारंभ परत कधी अशी वेळ येणार नाही. आणि माझ्याकडून काय चुकलं असेल माफ करा शरदरावजी असं म्हणण्याची वेळ येणार नाही. आणि म्हणून मला जास्त बोलावं असं वाटतं. पण असो, त्यांना हेलिकॉप्टरने जायचं आहे. मी शरदरावजी आपला आभारी आहे. अकलूजच्या भूमीवर तुम्ही इथं तिथून सुरुवात केली करमाळ्याच्या भूमीवरून आणि इथपर्यंत तुम्ही मला आणलं. आणि आज अकलूजच्या भूमीवर जय हिंद म्हणून तुम्ही मला पुढे पाठवता. मला माहिती नाही उद्या काय होणार ते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद.